कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतील महादेव कोळी जातीच्या सेवानिवृत्त शिक्षक तसंच अन्य कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत नाही। त्यामुळं अन्य सेवानिवृत्त शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांप्रमाणे महादेव कोळी जातीच्या शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे निवृत्ती वेतन देऊ नये असा कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक नसल्याचं सांगत महादेव कोळी जातीच्या 21 सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत असल्याचं समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आज सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण असताना या सेवानिवृत्तांना मात्र आपल्या हक्काच्या निवृत्ती वेतनासाठी रस्त्यावर बसून संघर्ष करावा लागतोय। उपोषणकर्त्या सरिता शिरढोणे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले, तर भगवान कोळी आणि अण्णासाहेब शिरगावे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही प्रकृती खालावली आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असली तरी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात येतोय। गेले 3 दिवस उपोषण चालू आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा आणखी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग यांच्या नाकर्तेपणाचा कळ झालेला आहे। काल त्यांनी आश्वासनार्थ एक पत्र काढलेलं होतं, परंतु त्यात काहीच उल्लेख नसल्यामुळं त्या पत्रसुद्धा आम्ही परत केलेलं आहे आणि उपोषणावरती आम्ही ठाम आहे। जोपर्यंत आम्हाला PPO मिळणार नाही आणि पेन्शनल बेनिफिट सुरू होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण कंटिन्यू राहणार आहे। उपोषणामध्ये भगवान कोळी, महादेव कोळी, गंगप्पा डंगी, बसवाणी शिर्गे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झालेत।